आजपासून आता तिसरा आठवडा कामकाजाचा सुरू होतोय। आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले जात आहेत। ओम, आजपासून विधिमंडळाच्या कामकाजाचा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होतोय। हा अंतिम आठवडा सुद्धा आहे। विरोधकांच्या हातात अजून बरेच मुद्दे उपस्थित आहेत, बरेच मुद्दे आहेत। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा कसा उपयोग शेवटच्या आठवड्यामध्ये होतोय सत्ताधाऱ्यांना घेरण्यात हे बघावं लागणार आहे। काय काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील आणि अर्थातच गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सुद्धा पडसाद उमटतील असं दिसतंय। अनुपमा, खरं तर जसं तुम्ही उल्लेख सुरुवातीलाच केला की अनेक महत्त्वाचे मुद्दे, कांदळवनाचा मुद्दा असेल किंवा विविध लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्याचा मुद्दा असेल, या सगळ्या संदर्भात या अंतिम आठवड्यामध्ये चर्चा होऊ शकते। त्यासोबतच आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडनं चार्जशीट आहे, जी काही ईडीची प्रक्रिया आहे त्यांच्या केस संदर्भातली, ती देखील आता खरं तर वेगानं सुरू झाली। त्यामुळे रोहित पवारांवरची कारवाई असेल किंवा काल प्रदेशात संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला, ज्याचा सातत्याने उल्लेख केला जातोय, त्या प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा सुद्धा विषय विधान परिषद आणि विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये प्रकर्षानं येऊ शकतो। खरं तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार पक्ष असेल किंवा इतरही पक्षांकडनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अमोल मिटकरी यांनी सुद्धा या संदर्भामध्ये खरं तर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा सुद्धा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चर्चेला जाऊ शकतो। खरं तर गायकवाड यांच्यावरती झालेला हल्ला यामध्ये जरी राजकीय अँगल शोधला जात असला तरी सुद्धा कुठेतरी सामाजिक अँगल सुद्धा यामध्ये तपासला जाऊ शकतो। कुठेतरी सामाजिक स्वरूपामध्ये सुद्धा याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू शकतात। त्यामुळे खऱ्या अर्थानं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर या संदर्भामध्ये भाजपचा संबंध नसला नाही असं म्हटलं असलं तरी सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं किंवा शासनाकडनं या संदर्भामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते, प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याबद्दल सरकारचं नेमकं म्हणणं काय हे सुद्धा आता सरकारकडनं खरं तर स्पष्ट होणं आवश्यक आहे। एकंदर जर आपण पाहिलं तर शेवटच्या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सरकारच्या समोर विरोधकांकडून उपस्थित केले जाऊ शकतात। दोन्ही सभागृहामध्ये, विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, यामध्ये या मुद्द्यांचा खरं तर उहापोह केला जाईल असं देखील कळतं। त्यामुळे अंतिमतः आजच्या या अंतिम आठवड्याच्या पहिल्या दिवशी नेमके कुठले मुद्दे विधान परिषद, विधानसभा या दोन्ही सभागृहामध्ये चर्चेले जात आहेत हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे। गेल्याच आठवड्यामध्ये जनसुरक्षा विधेयकावरती चर्चा झाली आणि बहुमतानं ते विधेयक संमत सुद्धा झालं होतं। त्यामुळे यानंतर आता सरकार कुठले नवीन विधेयक आणतंय का आणि त्यावर नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल। खरे ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया आणि धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशीलवार माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।